नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आयसीसीची स्पर्धा चालू आहे आणि आयसीसीची स्पर्धा म्हटली की भारत गेल्या काही स्पर्धांमध्ये फायनलला जातोच जातो आहे. त्याचीच पुनरावृत्ती चॅम्पियन्स ट्रॉफी जी दुबईमध्ये होतीये, सॉरी सॉरी पाकिस्तानमध्ये होते, पण फायनल दुबईमध्ये होते असं काहीतरी आहे. ती आता रविवारी फायनल मॅच होणार आहे आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच होणार आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्या मॅचचा प्रिव्ह्यू करायला आज स्पोर्ट्स कट्टा तुमच्या समोर आलेला आहे. मी आदित्य जोशी आणि द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर आज आपल्या बरोबर आलेले आहेत. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. आ, अमोल, आपण नुकतंच आता इंडिया ऑस्ट्रेलिया फायनल सेमीफायनल झाल्यावरती पण लाईव्ह केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला पण आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. भरपूर जण जॉईन झाले होते, आपले बरेच मेंबर्सही होते, तेही जॉईन झाले होते. तर सगळ्या एपिसोडच्या लिंक मॅक्झिमम फिरवा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा आपला मराठीतला आपला चॅनल फिरवा. आणि आपल्या चॅनलला युट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे मेंबरशिपचा ऑप्शनही आहे. तोही प्रकार काय आहे तेही नक्की बघा. तर अमोल, भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी फायनल आहे. पण माहोल असा आहे की भारत विरुद्ध बाकीचं सगळं जग. पण अर्थात भारताची या गोष्टीला सवय आहे, नाही का? भारत विरुद्ध अख्खं जग असं क्रिकेटमध्ये दिवार झालेलीच आहे, नाही का? भारत विरुद्ध भारत असंही आपण म्हणू शकतो ना, कारण भारत एके भारत क्रिकेट एक दाहे क्रिकेट एके भारत, भारत एके भारत, क्रिकेट दाहे भारत, भारत दाहे क्रिकेट, राईट. असा तुम्हाला हम्म. हवा तसा पाडा म्हणता येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमच्या पर्स्पेक्टिव्हवर आहे की भारत विरुद्ध उर्वरित जग, का भारत पुन्हा म्हणणार की उर्वरित जग गेलं फुली फुली फुलीमध्ये आणि आम्हाला हवं तेच करू. या सगळ्याचा एकदा पुन्हा आठवण करून देतो. ओके, भारताला नकळतपणे फायदा झालेला आहे का? 100% झालाय. कितीही पद्धतीने हे केलं, भारतीय संघाने तो मागितला का? नाही. दुबईत एका पिचवर सामने होत आहेत, तो फायदा भारताला होणार का? 100% होणार. ते पाकिस्ताननी विरोध करायला होता का? हा भारत विरुद्ध पाकिस्तान मुद्दाच नाहीये. क्रिकेट डिप्लोमसी आणली की तुम्ही माती खाता कुठल्याही बाजूला असले तरी. मुद्दा असा आहे, जेव्हा पाकिस्तान भारताला जे शेवटचं प्रपोजल दिलं होतं ना पाकिस्ताननी, तेही असंच होतं की तुम्ही मॅच डेला अमृतसर वरून बाय रोड लाहोरला या, सगळे सामने लाहोरमध्ये खेळूया, असं प्रपोजल होतं. तर भारताला लाहोर काय आणि दुबई काय हा फायदा मिळणारच होता. ओके, भारताचा से होता की आम्हाला कुठे खेळायचं. आणि आता त्याच्यावर आदित्य तू म्हणशील की पण आयसीसीची टुर्नामेंट आणि हे सगळं, जसं तू म्हणतोस ना की नियम काही असो, नियम गेले फाट्यावर, तसंच आहे की ऑर्गनायझर कोणी असो तो गेला फाट्यावर, सगळं काही बीसीसीआयला हवं तसंच होतं ना शेवटी. पण पुन्हा एकदा सांगतो, हे दोन वेगळे मुद्दे. मैदानावर गेल्यानंतर चांगलं खेळून जिंकावंच लागतं, जे भारताने 4 सामन्यांमध्ये सलग अस्खलितपणे केलेलं आहे. फायदा असणे एक गोष्ट, तो फायदा करता येणे, करून घेता येणे ही दुसरी गोष्ट. ओके, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आत्ता जरी आपण फायदा तोटा या गोष्टीत जाण्यापेक्षा 2000ची पुनरावृत्ती का 2021ची पुनरावृत्ती का 2023च्या सेमीफायनलची पुनरावृत्ती हा मुद्दा चर्चा करायला जास्त संयुक्तिक आहे असं मला वाटतं. 2023 ची सेमीफायनल का 2019 ची सेमीफायनल? एनिवे, तो 19 नाही 21ची तू वर्ल्ड टुर्नामेंटचा उल्लेख केलास ना आयसीसीचा, त्यामुळे टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल का 2000ची आयसीसी नॉकआउट ची फायनल कळलं का? मला, कळलं मला. पण म्हणजे ऍज अ फॅन जी सगळ्यात दुःखद आठवण आहे ती 2019च्या सेमीफायनलची आहे, न्यूझीलंडच्या बाबतीत तू विचारलंस काढलास तर. विषय, मी नाही. बाकी काही नाही. त्याच्यामुळे मी फक्त त्याची आठवण करून देतो आणि मला तुझ्या मुद्द्यावरती लाईव्ह मध्ये केलंय, आपण रीलही कट केलंय. भारताला फायदा झाला का नुकसान झालं, हे झालं का ते झालं, या गोष्टी आहेत ना, त्या माझ्या दृष्टीने गेल्या तेल लावत. आपण ऑस्ट्रेलियाला हरवलंय, आपण न्यूझीलंडला हरवलंय, आपण पाकिस्तानला हरवलंय, बांगलादेशला मी गृहीतच धरत नाही, त्यांना हरवलंय यांनी काही फरक पडत नाही. पण आपण चांगल्या टीम्सना हरवून फायनलला गेलेलो आहोत, त्याच्यामुळे आपण डेफिनेटली डिझर्विंग आहोत.
बाकी सगळ्या गोष्टी आत्ता मला वाटत नाहीत महत्वाच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, न्यूझीलंड भारताविरुद्ध दुबईमध्ये खेळून गेलेला आहे. त्याच्यामुळे तोही मुद्दा आता फार निकालात निघालेला आहे की समोरच्या टीमला या पिच वरती खेळण्याचा अनुभवच नाहीये. साऊथ आफ्रिका आली असती तर एक वेळ तो मुद्दा परत एकदा जास्ती उफाळून आला असता की आम्ही बाबा सगळ्या मॅचेस तिकडे खेळलोय, आम्हाला एकच फायनल मॅच पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी खेळायला लागतीये. त्याच्यामुळे आता न्यूझीलंड आल्यामुळे तोही मुद्दा नाहीये, कारण न्यूझीलंडलाही भारताच्या मॅचच्या आधी 6 दिवसाचा ब्रेक होता. जसा भारताला ऍडव्हान्टेज म्हणून 7 दिवसाचा ब्रेक होता असं तू म्हणतोस ना, तसा न्यूझीलंडलाही 6 दिवसाचा ब्रेक होता भारताविरुद्धच्या आधीच्या मॅच साठी. आणि ते उलट दुबईतच 6 आणि 5, स्टेशन्ड होते. उलट सहा हा, आणि पाच 6 आणि 5. रविवार टू रविवार मॅच होती भारताची. मग मध्ये आणि 6 दिवस असतात. न्यूझीलंडची मध्ये सहा रविवार टू दिवस असतात सोमवार ते रविवार रविवार, तू कसंही म्हण. म्हणजे तू तो मॅच डे रविवार धरलास आणि तर सात, रविवारच्या मध्ये. तू मॅच डे धरलास तर 7 आणि अदरवाईज वॉट एव्हर, म्हणजे ठीक आहे 6 आणि 5 धरू आपण, तरी दोघांनाही ऑलमोस्ट इक्वल विश्रांती होती. न्यूझीलंड तेव्हा दुबईमध्येच स्टेशन्ड होते. त्याच्यामुळे म्हणजे आता तोही मुद्दा निकालात निघालेला आहे की एका टीमला ऍडव्हान्टेज आहे वगैरे. न्यूझीलंडलाही रिझनेबल अनुभव आहे त्या कंडिशनचा, त्याच्यामुळे तोही आता विषय नाहीये. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया. भारत आयसीसीच्या टुर्नामेंटमध्ये आत्ता फायनलला आलंय, तसंच ते गेल्या 3 स्पर्धांच्या फायनलला आलेलं आहे. त्याच्यामुळे भारत आयसीसीच्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. चौथा सामना अशा दृष्टीने की आपण टेस्ट चॅम्पियनशिप विरुद्ध मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल खेळलो, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच वर्ल्ड कप 50 ओव्हरची फायनल खेळलो, त्याच्यानंतर T20 वेस्ट इंडिज मध्ये साऊथ आफ्रिकेशी खेळलो, आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये आपण न्यूझीलंडशी खेळणार आहे. त्याच्यामुळे 2 वेळेला विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया होता, तिकडे आपण मात खाल्ली आहे. एका ठिकाणी दक्षिण आफ्रिका होता, तिकडे आपण जिंकलोय. आता चौथा संघ आहे न्यूझीलंड. काय वाटतं अमोल? सी, हा सामना भारताचा हारायचा आहे हे आपण पुन्हा एकदा म्हणू शकतो. ओके. पण आपण बघितलंय 2023 वर्ल्ड कपचा उपांत्य सामना असो किंवा या स्पर्धेतही, या स्पर्धेत ऑस्ट्रेलियापेक्षा अटीतटीचा किंवा अवघड वाटणारा सामना कुठला होता आपल्याला? न्यूझीलंडला सर्वात अटीतटीचा. आणि म्हणजे जर भारताच्या तोंडाला फेस आणणारा संघ असेल कोणी ऑस्ट्रेलिया सोडून, किंवा ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त सातत्याने बायलॅटरल असू दे किंवा आयसीसी स्पर्धा असू दे, अक्रॉस फॉर्मॅट्स, तर तो न्यूझीलंड आहे, राईट. त्याच्यामुळे मला आता असं वाटतंय की हा सामना तेवढाच अटीतटीचा होईल, कारण न्यूझीलंडचं कॉम्पोजिशन पण आहे. त्यांच्या दृष्टीने जो तू उल्लेख केलास की ते एकदा येऊन भारताशी खेळून गेले, तिकडे ते वरुण चक्रवर्तीचं अस्त्र त्यांच्यावर मात करून गेलं. ओके. पण ते न्यूझीलंड आहे, त्यांना त्या सामन्यानंतर आत्तापासून जरी मध्ये एक सामना ते जाऊन प्रवास, म्हणजे सी, न्यूझीलंड ही सर्वात शेवटची टीम आहे की जी कुठल्याही बाबतीत कधीही कशाची तक्रार करेल. त्यांच्यासाठी खरंच जग सुंदर असतं आणि ते तसे जेन्युइनली मनापासून, ते फक्त दाखवण्यापुरतं नाही करत, ते तसेच आहेत. त्याच्यामुळे ते काही कंप्लेंट करणार नाहीये. त्यांना त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू ते खेळून गेले, त्याच्यामुळे त्यांना माहितीये काय अपेक्षित आहे. ओके. काय आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय हे त्यांना माहितीये. ते त्याचं कसं जेवायचं आता, ओके, का अर्ध्या ताटावरून उठायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे आता. पण तरी मी सांगतो की म्हणजे मला आता भारत जिंकेल असं वाटतंय, पण मागच्या वेळेस पेक्षा खूप जास्त कष्ट करावे लागतील, खूप जास्त लढावं लागेल. आणि चुकून जर ते परत, आता भारतासाठी सर्वात चांगली गोष्ट काय आहे, मॅट हेनरी अजूनही, म्हणजे आज गॅरी स्टेड, आपण बोलतोय शुक्रवारी रात्री, गॅरी स्टेड यांच्याशी जे प्रेस कॉन्फरन्स झाली, वार्तालाप झाला दुबईमध्ये शुक्रवारी दुपारी, त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्याचा खांदा अजूनही दुखतोय, आत्ता आमची खात्री नाहीये, आम्ही होप करतोय, त्याच्या स्कॅन्स मध्ये फार काही सिरियस नाहीये, पण आशा आहे की तो खेळेल. त्यामुळे त्याची जशी रोहित शर्माची पहिल्या सामन्याच्या आदल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली, सॉरी, टॉसच्या आधी फिटनेस टेस्ट झाली होती ना, तशीच मॅट हेनरीची होऊ शकेल, किंवा सकाळी सकाळी कळून चुकेल आपल्याला की मॅट हेनरी खेळतोय की नाही. मॅट हेनरी हा खूप मोठा रास्ते का काटा आहे भारताच्या, ती पुन्हा आठवण करून द्यायची मी आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळे जर मॅट हेनरी नसेल तर मिचेल सँटनर आणि कंपनी तेवढी इफेक्टिव्ह ठरू शकेल का, हाही मुद्दा आहे. जेकब डफी आणि नेथन स्मिथ असे 2 बॅकअप आहेत त्यांच्याकडे मला वाटतं.
आणि म्हणजे अं, पण न्यूझीलंड म्हणजे तू म्हणालास तसं म्हणजे मला सेमीफायनलच्या वेळी मला समाव अशी इच्छा होती की साऊथ आफ्रिकेने जिंकावं म्हणजे तुलनेने पेपर सोपा जाईल कारण साऊथ आफ्रिका दुबईमध्ये पण खेळलेले नाहीयेत आणि साऊथ आफ्रिका फायनलमध्ये नेहमी प्रेशर मध्ये चोक होतात ते आपण म्हणजे आपल्यापेक्षा जास्ती आता कोणाला माहिती आहे T20 वर्ल्ड कप नंतर पण म्हणजे त्याच्यात बुमराचा वाटा होता ते नाकारून चालणार नाही पण त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेचाही तेवढाच वाटा होता पण न्यूझीलंडचा पेपर अवघड आहे नक्कीच कारण 2023 ला वानखेडेवरतीही ते म्हणजे वानखेडेवरती तो जर का श्रेयस अय्यरचा मास्टर क्लास झाला नसता 70 बॉल 105 वाला तर ती मॅच अवघड होती म्हणजे श्रेयस अय्यर आणि शामी या दोघांचा म्हणजे पर्टिक्युलरली श्रेयस अय्यर कारण कोहलीची सेंचुरी होती वगैरे ते सगळं ठीक आहे पण श्रेयस अय्यरचा क्लास जो होता त्या मॅच मधला त्यांनी आपण लाईव्ह मध्येही बोललो की त्याच्यामुळे मॅच फिरली होती टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये न्यूझीलंडने आपल्याला हरवलेलं आहे त्याच्यामुळे न्यूझीलंड चोक नक्की होणार नाहीत कारण न्यूझीलंड सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांच्या फायनल खेळतंय भारतासारखंच म्हणजे त्याच्यामुळे मॅच इंटरेस्टिंग होईल हे नक्की आणि भारताला पेपर नक्कीच सोपा नाहीये खेळपट्टीचा फायदा कोणाला हा म्हणजे अमोल म्हणजे खेळपट्टीचा फायदा भारताला आहे हे तर म्हणजे याच्यात काही वादच नाहीये पण न्यूझीलंडकडे समजा मॅट हेनरी खेळला नाही तर विलियम रोर्की आणि तो कॅले जॅमिन्सन हे दोन तेज बॉलर आहेत हे दोन फास्ट बॉलर आहेत त्याच्याशिवाय कोणी बॅकअप अजून स्पिनर आहे जो खेळत नाहीये ईश सोडी वगैरे आहेत कोणी नाही आहे ना स्क्वॉड मध्ये त्यांच्या. नाहीयेत ना आत्ता तर नाही. पण त्यांच्याकडे तसेही 4 स्पिन ऑप्शन्स आहेत ना. त्याच्यामुळे त्यांना फार स्पिनर अजून एक ब्लड इन करायची गरज नाही. त्यांचं कॉम्बिनेशन सेट आहे. जसं तू म्हणलास की विल ओरोक आणि कायल जेमिसन हे दोघ जण इफेक्टिव्ह आहेच आहेत. त्याच्यात काही वादाचा मुद्दाच नाहीये. पण खेळपट्टीचा फायदा कोणाला भारताला हो खेळपट्टी कुठली असणार तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आतापर्यंत कळून चुकलं असेल की भारत विरुद्ध पाकिस्तान जो सामना झाला त्याच खेळपट्टीवर ही मॅच होणार आहे परत कारण ते एक म्हणजे ती सेंटर पिच आहे आणि त्या दृष्टीने म्हणजे 5 सामने भारताला खेळायला लागू शकतात अशा पद्धतीने प्लॅन करून त्या पिचेसची अलॉटमेंट केली होती दुबईमध्ये तिथल्या क्युरेटरनी त्यांची पॉलिसी आहे ते एक पिच 14 दिवस दुसऱ्या सामन्याआधी वापरत नाहीत त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या पिचवर भारत पाकिस्तानच्या आधी 9 फेब्रुवारीला म्हणजे 9 फेब्रुवारीला IL T20 जी तिथली T20 लीग चालू होती त्याच्या अंतिम फेरीसाठी ते पिच वापरलं गेलं 9 फेब्रुवारी नंतर 23 फेब्रुवारी बरोबर 14 दिवसांनी ते पिच परत वापरलं गेलं आणि आता 7 मार्च सॉरी काय 9 मार्चला परत वापरलं जाईल 9 तेव्हा मार्च 15 दिवस होऊन गेले हा म्हणजे परत एक पंधरवड्याने बरोबर 2 आठवड्यांनी ओके सो पिच रियूज होतोय हा विशेष मुद्दा नाहीये मुद्दा आहे की 23 फेब्रुवारी आणि 9 मार्चच्या मध्ये खूप उकाडा वाढलाय दुबईतला ओके आणि त्याच्यामुळे जरी ते पिच आपण बघितलं की सेमीफायनल मधलं पिच हे लीग स्टेज मधल्या पिचेस पेक्षा जास्त चांगलं खेळलं अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं खेळलं ते पिच पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध याचा भरोसा नाही या पिचचा जसं ते ऑस्ट्रेलिया विरुद्धचं म्हणजे बघितल्यानंतर जे वाटत होतं ते आणि जे प्रत्यक्षात उतरलं ते थोड्याशा वेगळ्या होत्या त्या दोन बाजू पण ती क्रिकेटची गंमत आहे आणि त्याच्यामुळे आता तरी मला असं वाटतंय की पिचचा फायदा 100% भारताला आहे परंतु जर कुठली टीम एक्सप्लॉइट करू शकेल तर ती न्यूझीलंड त्यांच्याकडे मिचेल सॅटनर ज्याच्याकडे स्किल तर आहेच पण डोकं आहे ओके त्यांनी सेमीफायनल मध्ये सुद्धा करून दाखवलं होते राईट त्याला बॅकअप म्हणून रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स आहेत त्याच्यात काहीच प्रश्न नाहीये ब्रेसवेल हा आतापर्यंत बॅटनी चालला नाहीये ओके तो जर सोया हुआ शैतान जागा झाला ना तर वाढलं खराब होईल मग भारताचं या विकेटवरती सोया शैतान जागा व्हायला म्हणजे न्यूझीलंडसाठी म्हणजे तो चांगलाच बॅट्समन आहे आपण तो इंजुरी मधनं गेला RCBनेच त्याला खूप मोठ्या किमतीला IPL मध्ये सुद्धा घेतलं होतं कारण त्याचा वन डे मध्ये इंडिया विरुद्ध परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता
म्हणजे हा सगळा इतिहास असला तरी मला असं वाटतंय की न्यूझीलंडला बॅटिंगमध्ये केन विलियमसन, रचिन रवींद्र आणि म्हणजे जास्ती करून या दोघांवरतीच बऱ्यापैकी आणि टॉम लथम या तिघांवरतीच बऱ्यापैकी अवलंबून राहायला लागेल. मला विचारायचं आहे की कदाचित ते सरप्राईज देऊ शकतात विलियमच्या ऐवजी डेव्हन कॉन्वेला खेळून, का मला ती म्हणजे त्यांच्या विलियम. हा. मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी खेळवावं, एस्पेशली या की मॅचेसमध्ये. ते जर ते परत ते लेफ्ट राईट वाला मुद्दा असेल तर नाही, लेफ्ट राईट नाही, न्यूझीलंडनी त्याला, न्यूझीलंड काय स्ट्रॅटेजी ते त्यांना वाटलं तर ते जातील. विलियमला ते खेळवतात कारण पाकिस्तान विरुद्ध त्यांनी सेंचुरी मारली आहे आणि विलियमला जमेची बाजू आहे की तो भारतात स्पिनर फ्रेंडली विकेट्स वरतीही मॅन ऑफ द सिरीज होता आता टेस्ट सिरीज मध्ये. म्हणजे अर्थात फॉर्मॅट्स वेगवेगळे आहेत, पण ती त्यांनी सेंचुरी मारली नसती तर कदाचित तो बाय डिफॉल्ट बाहेर गेला असता. पण आता त्याला काढणं म्हणजे आता कन्फ्युजिंग आहे. आणि सेमीफायनलला त्याला मा- बॅक केल्यावरती फायनलला काढतील का हा प्रश्न. माझ्या दृष्टीने फायनलमध्ये कॉन्वे हा बिग मॅच प्लेअर आहे, हे त्याने दाखवून दिलंय. ओके, परत फॉर्मॅट वेगळा असेल, न्यूझीलंडच्याच कलर्समध्ये असेल असं नाही, पण या भारतीय स्पिनर्सना खेळायचा अनुभव कॉन्वेला जास्त आहे का विलियमला जास्त आहे, हाही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अंतिम सामन्याची स्टेज आणि ऑपोनंट मॅचअप्स बघितले तर कॉन्वोला खेळण्याशिवाय पर्यायच नाही असं मला वाटतंय. नाहीतर ते मात्र न्यूझीलंड ते म्हणजे पायावर पहिला दोंडा पाडून घेण्यासारखं होईल जर कॉन्वे खेळला नाही तर. सरप्राइझिंग मला वाटतं की ते विलियमलाच बॅक करतील. मला पण असं वाटतं की कॉन्वेला खेळावं, पण बहुतेक विलियमच खेळेल कारण न्यूझीलंड पटकन बदलत नाहीत गोष्टी. जोपर्यंत जर का बदललं असतं तर बहुतेक सेमीफायनल मध्ये बदललं असतं. फायनलला थेट बदलतील असं मला वाटत नाही. बघूया, दिल्ली अभी दूर नाहीये. आणि यावेळी एक इंटरेस्टिंग झालेलं आहे पण अमोल, की नॉर्मली कुठलीही स्पर्धा असते आयसीसीची तेव्हा फायनल मॅच येते तेव्हा माहिती असतं साधारण बाबा मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार आहे काहीही रिझल्ट लागला तरी. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे टुर्नामेंट ओपन होती का काय माहित नाही, पण खूप दावेदार आहेत. म्हणजे भारताकडनं विराट कोहली आहे, अक्षर पटेल आहे, श्रेयस अय्यर आहे. न्यूझीलंडकडनं डेफिनेटली रचिन रवींद्र आहे, मिचेल सँटनर आहे. त्याच्यामुळे असं उद्या म्हणजे मॅच जिंकतील तोच मॅन ऑफ द सिरीज होईल असं वाटतंय आता, नाही का? येस, जरी त्या सो कॉल्ड विराटियन्सना वाटत असावं की बाकी सगळं जाऊ दे, अजून एक मालिकावीर जो प्रबळ दावेदार आहेच विराट, प्रश्नच नाही. पण आत्ता तरी असं आहे माझ्या दृष्टीने की अनलेस एक ड्रीम स्पेल कुठल्या बॉलरचा असा, तो वरुण चक्रवर्ती सुद्धा आउटसाइड दावेदार आहे हा, जरी दोनच सामने खेळला असला तरी. त्याच्यामुळे आत्ता तरी मला असं वाटतंय की विराट आणि रचिन रवींद्र जर कोणी हँडी इनिंग्स खेळला ना की त्याच्यामुळे मॅच बनली तर तो होईल. अदरवाईज जर रचिन रवींद्रने काही बॉलवर केलं किंवा एखादा बॉलर दोन्ही साईड्स मधला रनवे विकेट्स घेऊन गेला, कारण काय सी मोहम्मद शामीने पण विकेट्स घेतल्या हो. आहेत. म्हणजे या हेनरीने पण विकेट्स घेतल्यात. म्हणजे तो आता खेळतोय का एक्झॅक्टली. नाही हाही प्रश्न आहे, पण तोही हायेस्ट विकेट टेकर आहे. हो. पण त्याच्यामुळे हा मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे तुमचा. चांगलं ऑब्झर्वेशन आहे की शेवटच्या सामन्यापर्यंत फक्त स्पर्धाच नाही तर वैयक्तिक सर्वात मोठं पारितोषिक सुद्धा आता अप फॉर ग्रॅब्स आहे. आणि ते यावेळेस काहीतरी एक वेगळा प्रकार आहे ना, गोल्डन बॅट, गोल्डन बॉल प्रकार वगैरे वगैरे असं पण हो काहीतरी का? आहे. नाही, मला नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे का? सांगा ना आम्हाला. कोणीतरी कोणीतरी मला म्हणत होतं की बाकी सगळं जाऊ दे, पण माझ्या फेवरेट प्लेअरला गोल्डन बॅट मिळाली तर झालं, तर सगळं अनबिन. काय पुटपुटताय? काय ऐकू येत नाही, जोरात जोरात बोला. कोणतरी एक फॅन मला सांगत होता की बाकी सगळं गेलं चुलीत, माझ्या फेवरेट बॅट्समनला गोल्डन बॅट मिळाली की सगळं अल्बेल आहे जगात, असं मला वाटेल असं. तेव्हा मला असं अच्छा, ओके. वाटलं. ओके, बघूया. ते उद्या मॅच संपल्यानंतर म्हणजे रविवारी मॅच संपल्यानंतर कळेलच. आणि आता काही काही म्हणजे ट्विटरवरती फुसकुल्या सोडत असतात, हे सोडत असतात. आता यावेळी स्टीव्ह स्मिथ म्हणजे मोठी रिटायरमेंट झाली आहे. मोठा प्लेअर होता, वन डे क्रिकेटमधनं निवृत्त झाला.
बांगलादेशचा ब्रॅडमन ज्याला म्हटलं जातं, मुश्किफुर रहीम, तोही रिटायर झालेला आहे. तर या दोन मोठ्या निवृत्त्या झालेल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल नंतर काही अजून होईल? म्हणजे आपण याच्यावरती आधी पण बोललोय की भारताकडनं तर काही होईल असं शक्यता नाहीये, पण तुला असं वाटतंय काही होईल? आज एका भारतीय क्रीडा पत्रकाराने न्यूझीलंडच्या हेड कोचला हा प्रश्न विचारला. हाच प्रश्न जो तुम्ही आता उपस्थित केला आणि डायरेक्ट प्रश्न, विल्यमसन होणार का रिटायर वन डे नंतर? तर हम्म. एक विल्यमसन आहे त्या यादीत. मग या जे तिघजण T20 रिटायर झालेत त्या तिघांची कंटेंडर्स म्हणून नावं तर प्रत्येक महिन्याला येतील. पण आत्ता तरी मला काही वाटत नाही. बघूया या चौघांपैकी भारताची आत्ता मला टायमिंग इतकं डेलिकेट आहे ना, की याच्यानंतर 15 दिवसात म्हणजे 15 दिवसाच्या आत खरा उत्सव सुरू होणार आहे. क्रिकेटचं वार्षिक स्नेहसंमेलन जे असतं जागतिक क्रिकेटचं, ज्याच्यासाठी बाकी सर्व सामने हे फक्त प्रॅक्टिस सामने असतात, ते सुरू होणार आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी मला वाटत नाही की भारतीय कुठला खेळाडू जाहीर वगैरे करेल. पण विल्यमसन कदाचित करू शकेल, पण ते त्यांच्याकडे प्लेअर पूल इतका कमी असतो की काही सांगता येत नाही की नक्की त्यांना विल्यमसनला विल्यमसनची आवश्यकता त्यांना 2027 साठी वाटत असेल तर तो थांबेल. हम्म. तुला काय हंच आहे किती रिटायरमेंट होणार आहे? मला एकही रिटायरमेंट होईल असं वाटत नाही. आणि विलियमसनही आता न्यूझीलंड एवढं क्रिकेटच कमी खेळत आहे की विलियमसन मला वाटत नाही की रिटायर होईल. आणि त्याला रिटायर अगदी व्हायचंच असेल तर तो म्हणजे त्यातल्या त्यात तो मग पाकिस्तान विरुद्ध वन डे खेळून रिटायर होईल, कारण त्या न्यूझीलंडमध्येच आहेत. त्याच्यामुळे तो तसं करेल. मला वैयक्तिक वाटत नाही की कुठलीच रिटायरमेंट होईल. आणि भारतातर्फे तर नाहीच नाही. हे प्रयत्न पूर्ण करतील की 2027 साठी जोर लावता येतोय का ते आता, जर का सिलेक्टरनेच छडी मारली आणि सांगितलं की नाही घरी बसायला लागेल, तर नंतर करतील. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मॅच सुरू व्हायच्या आधी सांगा की कोण जिंकणार आणि काय प्रेडिक्शन असणार आहे ते. तुमच्या ट्रिव्हियाच्या प्रश्नाचं उत्तरही पुढच्या मंगळवारच्या आपल्या वीकली कट्ट्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याचीही चिंता करू नका. त्याचे जिंकणारे कोण आहेत तेही आम्ही सांगू. पण ही मॅच चालू व्हायच्या आधी तुम्ही आम्हाला सांगा कोण जिंकू शकतं ही मॅच आणि काय मार्जिनने जिंकू शकतं. जे योग्य सांगतील मार्जिन त्यांनाही आपण परत एकदा अजून एक वावा बक्षीस देऊ. अमोल, तुझं काय प्रेडिक्शन? मला असं वाटतंय की भारत अटीतटीच्या सामन्यात जिंकेल. तुला काय वाटतंय? मला भीती वाटते. नाही समजलं मला. न्यू कोण जिंकेल हा प्रश्न तुम्हीच डिस्प्ले केला होता. न्यूझीलंड असल्यामुळे मला भीती वाटते, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काही माझं म्हणणं नाही. हा. काशीराम बुधवार त्याच्यामुळे मधला नाना फडणवीसांचा डायलॉग मी मारत नाही. तू पण ठीक आहे. तुला भीती वाटते, मला भारत वाटतंय. तुम्हाला काय वाटतं बा सांगा. येस, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि प्री मॅच लाईव्ह नक्की आपण बोलूया. तेव्हा आपण त्या नैरोबीच्या मॅच बद्दलही बोलूया. त्याच्याबद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला सांगा. म्हणजे त्या नैरोबीच्या स्पर्धेच्याही आठवणी भरपूर आहेत. त्याच टुर्नामेंटमध्ये आपल्याला युवराज मिळाला, त्याच टुर्नामेंटमध्ये आपल्याला जहीर मिळाला. त्याच्यामुळे ती फायनल आपण हरलो असलो तरी आपली भविष्यासाठीची टीम त्या टुर्नामेंटमधनं बऱ्यापैकी उभी राहिली होती. त्याच्यामुळे त्या बऱ्याच आठवणी त्या टुर्नामेंटच्या रिलेटेड आहेत. तर त्याही तुम्हाला काही आठवणी असतील त्या युवराजच्या इनिंगच्या किंवा झहीर खानच्या स्पेलच्या, तर त्याही आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही या स्पेशल प्रिव्ह्यू मध्ये थांबतोय. प्री मॅच मध्ये सुद्धा मजा येईल आपल्याला गप्पा मारायला, आणि होपफुली मॅच संपल्यावरती सुद्धा माझी भीती पळून गेली असेल आणि मी पण एन्जॉय करत असेल, अशी आपण आशा बाळगूया. आत्ता मात्र या एपिसोड मध्ये आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.